सिल्लोडमध्ये समाजाच्या वतीनेच उभारला जाणार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुख्य चौकात अश्वारूढ पुतळा। जे काम नगरपालिकेने करायला पाहिजे तेच काम समाज स्वतःच्या कष्टातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सुशोभीकरणासह संपूर्ण खर्च करणार। सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पगारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जयंती सोहळ्याला सर्व विद्युत रोषणाईसह बाबासाहेबांचा केला होता स्टॅच्यू उभा। शहरातील प्रत्येक नगरातील व ग्रामीण भागातून येणारा प्रत्येक समाजाचा कार्यकर्ता व भीम अनुयायी यांनी आनंद साजरा करून केलं अभिवादन। ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्हने टिपलेलं हे छायाचित्र व घेतलेला आढावा। हे वार्तांकन आहे सिल्लोड प्रतिनिधी भैयासाहेब सुरडकर यांच्याकडून। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दीनदलितांचे कैवारी, प्रज्ञासूर्य, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे 135वा जन्मोत्सव सोहळा न भूतो न भविष्यती असा संपूर्ण जगामध्ये 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। सिल्लोड शहरामध्ये सुद्धा सिल्लोडकरांचं लक्ष वेधून घेणारा आगळा वेगळा हा जन्मोत्सव यावर्षी मोठ्या हर्षाने समाज बांधवांसह इतर समाज बांधवांनी सुद्धा सहभाग घेऊन या जयंती सोहळ्यामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवून बाबासाहेबांना एक प्रकारे त्यांच्या विचाराने त्यांनी अभिवादन केलं। विशेष म्हणजे यावर्षी काहीतरी वेगळं सिल्लोडकरांना दाखवावं असा वारंवार संकल्प बाबासाहेबांच्या विचाराला एक गती आणि दिशा देण्यासाठी दरवर्षी वेगळा उपक्रम राबवणारे शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते विनोद पगारे यांनी स्वखर्चातून सिल्लोड शहरातील छत्रपती संभाजीनगर जळगाव असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकाचे सुशोभीकरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करून सामाजिक समता बंधुत्व दाखवून सिल्लोडकरांचं लक्ष वेधून घेतलं। जे काम सिल्लोड नगर परिषदेने करायला पाहिजे होतं ते काम मात्र या ध्येयवेड्या भीमसैनिकांना करून दाखवलं। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विनोद पगारे यांच्या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक होऊन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होता। मुख्य चौकात बसवण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सामाजिक, राजकीय सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उभे राहून सेल्फी घेऊन अभिवादन केलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.